कोतुळ गावाजवळील असलेल्या एका जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकानं विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पालकांनी संबंधित शिक्षकाला पकडून अकोले पोलिसांच्या ताब्यात दिलाय। अकोले पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान शाळेतील इतर पालक आणि ग्रामस्थांनी या घटनेची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे। अमृतसागर दूध संघाकडून 13 कोटींचं दिवाळी पेमेंट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि कामगार व्यापारी यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे। चेअरमन वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अमृतसागर दूध संघानं दीपावलीनिमित्त पेमेंट थेट बँकेत वर्ग केले आहेत। यामध्ये दूध भाव फरक, पंधरवडा दूध बिल, बोनस, पगार आणि इतर देणी यांचा समावेश आहे। सालाबादप्रमाणे दिवाळीनिमित्त तालुक्यातील दूध उत्पादक आणि कामगारांना बोनस, वेतनवाढ रक्कम अदा जमा करण्यात आल्यानं दूध उत्पादक, कामगार, व्यापारी वर्गात समाधानाचं वातावरण आहे। दिवाळीच्या सणानिमित्त अकोले तालुक्यातील अकोले, राजूर, कोतुळ, समशेरपूर, ब्राह्मणवाडा, शेंडी या मुख्य बाजारपेठा गेल्या 2 दिवसांपासून फुलल्या आहेत। नागरिकांनी दिवाळीची खरेदी जरी सुरू केली असली तरीही हातचा राखून शेतकरी यंदाची दिवाळी थोडक्यातच करताना दिसून येत आहे। शेतीमालाला नसलेले बाजारभाव आणि मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यामुळे यंदाची दिवाळी थोडक्यात करताना दिसत आहे। अभिनव शिक्षण संस्थेत दिव्यांच्या झगमगाटात आकाशकंदिलांनी सजलेल्या परिसरात दीपावलीनिमित्त दीपोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला। संस्थेचे अध्यक्ष मधुकर रावनवले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी मॉरिशस दौऱ्यावरून परतलेल्या नवले सरांचा विशेष सत्कार करण्यात आला। सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सुमधुर गीतांनी वातावरण भारावून गेलं होतं। निळवंडे उजवा कालव्याच्या खोदकामातून बाहेर काढलेले गौण खनिज धुमाळवाडी परिसरात अवैधरित्या चोरल्या जात असल्याचं समोर आलं आहे। शेकडो ब्रास गौण खनिजाची चोरी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती। ऊर्ध्व प्रवरा धरण उपविभागाचे सहाय्यक अभियंता आसिफ शेख यांनी घटनास्थळी धाड टाकून ही चोरी रंगेहात पकडली आहे। तेव्हा एक जेसीबी आणि ट्रॅक्टर सुरू स्थितीत मिळून आले। महसूलचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित यंत्रसामग्री ताब्यात घेण्यात आली आहे। भाजपचे आमदार, माजी मंत्री तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले। वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी बुरानगर येथे शासकीय मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी राज्यासह जिल्ह्यातील नेते मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पिंपळगाव नाकविंदा येथे बस थांब्यावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला एसटी बसनं चिरडलंय। यात गाडीचे चाक डोक्यावरून गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे। गणपत लगड असं बस खाली चिरडलेल्या व्यक्तीचं नाव असून बस चालक अपघातानंतर गाडी न थांबवता 2 किलोमीटर पुढे गेला। मृतदेह हलवण्यासाठी महामंडळानं दुसरी बस पाठवली। दुसऱ्या बसमधून मृतदेह नेण्यात आला। श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीनं आज रविवारची शाळा भरवण्यात आली होती। या रविवारच्या शाळेत विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त कपडे वाटप करण्यात आले। तसेच एका विद्यार्थिनीला हार्मोनियम भेट देण्यात आलं। अकोले तालुक्यातील अनेक पालक नसलेल्या मुलांची जबाबदारी रविवारच्या शाळेनं घेतली आहे। यानिमित्त गोरगरीब मुलांना आधार भेटला आहे। देवठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 3 वर्षीय कविता गांगड या चिमुकलीच्या मृत्यूला वन विभाग जबाबदार आहे असं ग्रामस्थांनी म्हटलंय। देवठाण ग्रामस्थांनी वन विभागाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केलं आणि वन विभागाला निवेदन दिलं आहे। 7 दिवसांच्या आत देवठाण बिबटमुक्त झाला पाहिजे, अन्यथा यापेक्षा मोठं आंदोलन करण्याचा इशारा देवठाण ग्रामस्थांनी आता दिला आहे। देवठाण येथे वन विभागाच्या पिंजऱ्यात आज 3रा बिबट्या जेरबंद झालाय। गेल्या 5 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाला होता। त्यानंतर वन विभागानं तातडीनं पावले उचलत पिंजरे लावले होते। या पिंजऱ्यामध्ये आतापर्यंत 3 बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला मोठं यश आलंय। मात्र अजूनही बिबटे या परिसरात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण कायम आहे।
अकोलेचे सुपुत्र बाळासाहेब बुळे यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून विशेष सन्मानित करण्यात आले। दिल्ली येथे कलाम साहेब यांच्या नातवाच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला। बाळासाहेब बुळे राष्ट्रपती भवनात कार्यरत आहेत। त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले।